तर प्रतिक्रिया दिली जाते या ठिकाणी भुजबळांचा राजकीय प्रवास सुद्धा आपण जाणून घेतोय। छगन भुजबळ देखील आता राजभवनात दाखल झालेले आहेत काही क्षणात। साहेबांनी अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलंय, त्यांचं मी अभिनंदन करतो। ट्रॅफिक मागे जाम झालं ट्रॅफिक। तर गाड्यांचा मोठ्या प्रमाणावर ताफा त्या ठिकाणी पोहोचत असल्या कारणानं आता प्रतिक्रिया देखील या ठिकाणी सगळ्या मंत्र्यांकडून दिल्या जात आहेत आणि चोख पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी राजभवनात आता भुजबळांच्या शपथविधीला सुरुवात होईल। जहां नहीं चहना वहां नहीं रहना असं भुजबळ म्हणालेले होते। मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर मंत्रिपद न दिल्यामुळे भुजबळ नाराज होते। उमेश बऱ्याचदा भुजबळांनी या सगळ्या संदर्भात जाहीरपणे आपली नाराजी सुद्धा व्यक्त केलेली होती। पण अर्थात उमेश, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? मला मान्य आहे की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मंत्री महोदय येण्यास सुरुवात झालेली आहे, त्यामुळे अर्थातच तुम्हाला त्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घ्यायच्या आहेत। पण आपण पाहतोय की छगन भुजबळ या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि अगदी काही क्षणात शपथविधीला सुद्धा सुरुवात होणार आहे। ऑल इज वेल असं भुजबळांकडून म्हटलं जात आहे। पण अर्थात शिवसेनेपासून सुरुवात केलेले भुजबळ ते आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि ओबीसी नेता असलेले, ओबीसी चेहरा असलेले भुजबळ आजवर मात्र भुजबळांनी मिळवलेला ते राजकीय संचित, ते राजकीय बळ, अर्थात या क्षणी मात्र या सगळ्या संदर्भात कार्यकर्त्यांकडून उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। आपला नेता मोठा होताच आता कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यामुळे आणखीन मोठा झालाय अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होतीये। कोण कोण पोहोचते राजभवनात? नक्कीच लागवी कार्यकर्त्यांच्या भावना ह्या अत्यंत आनंदी आहेत, कारण ओबीसीचा आवाज समजले जाणारे छगन भुजबळ पुन्हा एकदा मंत्रिमंडळात दिसणार आहे, त्याच्यामुळे ओबीसीचा आवाज बुलंद होईल अशी प्रतिक्रिया जी आहे ती सगळ्या कार्यकर्त्यांची आहे। आता सगळे आपण इथे राजभवनाच्या बाहेर पाहिले तर ही लगबग जी आहे ते सुरू झालेत। कॅबिनेटमधले जे इतर मंत्री आहेत ते आता इथे पोहोचलेले आहेत। स्वतः दत्ता मामा भरणे असतील किंवा मग उदय सामंत असतील, ह्या सगळे जे आहेत ते या राजभवनामध्ये पोहोचलेले आहेत। तर शपथविधी सोहळ्याला काही वेळातच सोहळा जो आहे तो सुरू होईल। छगन भुजबळ यांना जो आहे तो शपथविधी दिला जाणार, त्याच्यामुळे आनंदाचं वातावरण आपल्याला सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळते। मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी देखील आनंदी आहेत, कारण एक ज्येष्ठ समाजाच्या प्रश्नाची जाण असलेला असा नेता जो आहे तो आपल्या मंत्रिमंडळात येणार, त्याच्यामुळे आपलं मंत्रिमंडळ अजूनही भक्कम होईल अशा प्रकारचा विश्वास जो आहे तो तिन्ही म्हणजे महायुतीचे जे मंत्री इकडे पोहोचत आहेत त्यांच्याकडून व्यक्त केला जातोय। अजूनही जे मंत्री महोदय आहेत त्यांचे ताफे पोहोचायला सुरुवात झालेली आहे। अजूनही मंत्री येत आहेत राजभवनाच्या दिशेने, जेणेकरून या शपथविधी सोहळ्यामध्ये जे त्यांना जाता येईल। आता हा जो ताफा चाललेला आहे तो राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा जो आहे तो देखील आता राजभवनात पोहोचलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।